शाळा प्रवेश उत्सव शाळेचा पहिला दिवस पीएम श्री जिल्हा परिषद शाळा नंबर 1 कवठे एकंद तालुका तासगाव इथं आज दिनांक 15 जून 2026 रोजी उत्साहात पार पडला। आज सकाळी शाळेमध्ये 10 वाजता इयत्ता पहिली ते 8वी मधील नवागत मुलांना शाळेत बोलावून त्यांना शाळेमार्फत फेटे बांधून मुलांचं औक्षण करण्यात आले। त्यानंतर गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या हस्ते मुलांचे गुलाब पुष्प, नवीन पुस्तके तसेच गणवेश देण्यात आले। नंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमधून इयत्ता पहिलीच्या मुलांची हलगीच्या तालावर सर्व मान्यवरांसोबत गावातून प्रवेश दिंडी काढण्यात आली। इयत्ता पहिलीच्या मुलांचे असे भव्य दिव्य स्वागत करून मुलांना शाळेत आणण्यात आले। याच दरम्यान सांगली जिल्हा परिषद शाळेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी शाळा प्रवेशोत्सवानिमित्त शाळेस भेट दिली। साहेबांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। साहेबांच्या हस्तेही मुलांना पुस्तके वाटप करण्यात आली। या प्रसंगी गावचे माजी सरपंच माननीय रामभाऊ थोरात, ग्राम सदस्य पिंटू थोरात तसेच अतिरिक्त सीईओ साहेब यांनी शाळेच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। अशा प्रकारे जिल्हा परिषद शाळा नंबर 1 कवठे एकंद इथं शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। या प्रसंगी गावातील पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी कवठे एकंद गावचे माजी पंचायत समिती सदस्य संतोष आठवले, माजी सरपंच रामभाऊ थोरात, माजी सरपंच विठ्ठल कुंभार, दीपकजी घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू थोरात, गुंडाभाऊ मेनगुदले, सूर्यकांत गुरव, माननी तातोबा दामटे, नामदेव गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा जावेद जमादार, उपाध्यक्षा पूनम कोळी, सदस्य सविता पवार, दीपाली पाटील, केंद्र प्रमुख वंदना कदम, निरीक्षक बीके पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते। मुलांना फेटे बांधण्याची जबाबदारी पालक महेश राजमाने यांनी पार पाडली। या कार्यक्रमाचे नियोजन हे मुख्याध्यापक नेताजी कांबळे व सर्व शिक्षक स्टाफ अध्यक्ष जावेद जमादार व सदस्य यांनी पार पाडले। त्यासोबतच या शाळेतील माजी विद्यार्थी कुमारी उजेपा ढालाईत मुंबई पोलीस, साकीब मुलानी महाराष्ट्र पोलीस निवड, प्रणव पाटील रिझर्व्ह बँक अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल यांचा शाळेतर्फे व ग्रामस्थांच्या मार्फत सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रम शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी स्वखर्चाने पार पाडला। याबद्दल त्यांचं ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे। मराठी मुलांची शाळा नंबर 1 जिल्हा परिषद कवठे एकंद आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे। खरं वास्तविक भेटलं तर जीवनाला जन्माला आल्यानंतर शाळेतला पहिला दिवस म्हणजे एक नाविन्यपूर्ण दिवस आहे। पालकांचं सोबत करून यायला पाहिजे। विद्यार्थ्याला सुद्धा ह्या ठिकाणी आमच्या वेळा असं नव्हतं, पण आम्ही या शाळेमध्ये 1968 साली प्रवेश घेतलेला होता। त्यानंतर आज आम्ही शाळेचा पहिला दिवस बघत असताना ह्या विद्यार्थ्यांचे खरोखर विद्यार्थी नशिबान आहेत, कारण यांचं एवढं भारताचं स्वागत या अलीकडच्या काळामध्ये होत असताना जेणेकरून जिल्हा परिषद शाळा एक चांगल्या मानांकन मिळवणारी शाळा, एक अतिउत्कृष्ट शाळा हा लौकिक प्राप्त करत असताना आज लोकांचा ओढा जिल्हा परिषद शाळेकडे ओढत चालला आहे। आज कितीतरी मोठा शिक्षण घेणारा जरी असला पालक तरी सुद्धा त्याला वाटतं की माझा मुलगा जिल्हा परिषद शाळेत चांगल्या पद्धतीने शिकेल। कारण मोठमोठे व्यक्ती देशामध्ये राज्यामध्ये बघतोय आपण, जिल्हा परिषदेमध्ये शाळा शिकून आज मोठमोठे बॅरिस्टर झालेले आहेत, मोठमोठे पदाधिकारी झालेले आहेत। त्या दृष्टीनं आपल्याला खरोखर जिल्हा परिषद शाळेचं महत्त्व अतिशय कौटुंबिकांच्या दृष्टीनं खरं मोठ्या पंचक्रीमध्ये अतिशय उत्कृष्ट शाळा, कारण आमचं हायस्कूल सुद्धा असं नव्हतं की प्राथमिक शाळा या टॉपची शाळा आपल्या नशिबाने आपल्या विद्यार्थ्यांना मिळते। आणि खरोखर या पालकांनी सुद्धा आपला विद्यार्थी शाळेत घालवणे, शाळेचा लौकिक वाढवला, तेव्हा पालकांचे मी या ठिकाणी खरोखर अभिनंदन करतो की जेणेकरून शाळा चांगल्या पद्धतीने पुढे येण्यासाठी, आपलं पाल्य चांगला घडण्यासाठी तिथल्या गुरुजन वर्ग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्यामुळं त्या शाळेचा लौकिक वाढला। विशेष शाळा समिती कमिटी सर्व मेंबर, त्यांचे अध्यक्ष, गावचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी या शाळेच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो की जेणेकरून ही शाळा या भविष्यात पुढल्या काळात नावारूपाला येईल अशी मी अपेक्षा बाळगतो। आणि सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सर्वांचं मी माजी सरपंच नात्यानं आमच्या सर्वांच्या वतीने सरच्या अभिनंदन करतो, सरचे स्वागत करतो।